आणि आता पाहूयात विधानसभेची तयारी। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचा अंतर्गत सर्वे सूत्रांची माहिती। सर्वेमध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत, काँग्रेस 85, पवार गटाला 55 ते 60 आणि ठाकरे गटाला 32 ते 35 जागा मिळणार, तर शिंदेना 33, दादा गट 18 आणि भाजपला 55 जागा मिळण्याचा अंदाज। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचं मिशन 125, भाजपकडून 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं अधोरेखित। 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवे चेहरे उतरवा, आरएसएसचा भाजपकडे आग्रह। सध्याचे नेते आणि इतर नेते सुद्धा विधानसभा प्रचारामध्ये उतरवण्याची संघाची सूचना, सूत्रांची माहिती। 2 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार जागा वाटपासंदर्भामध्ये बैठक घेणार। 2 दिवसांमध्ये बैठक घेऊन जागा वाटपासंदर्भामध्ये निर्णय घेणार, सुनील तटकरे यांची माहिती। 2 सप्टेंबरपर्यंत महाविकास आघाडीचं अंतर्गत जागा वाटप पूर्ण होणार। पुढील आठवड्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक। जागा वाटपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। 5 सप्टेंबरपासून महाविकास आघाडी प्रचाराचा शुभारंभ करण्याच्या तयारीत। 5 सप्टेंबरला राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सांगलीमधल्या कडेगावमध्ये जाहीर सभा। दौऱ्याच्या आधी जागा वाटप पूर्ण करण्याच्या महाविकास आघाडीच्या हालचाली। 31 ऑगस्टला काटोलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी फक्त काटोलमध्येच अजित पवारांची जनसन्मान यात्रा असेल। काटोलमधून देशमुख हे आमदार आहेत। भंडारा जिल्ह्यामधील 3ही विधानसभा क्षेत्रामधील जागांवर काँग्रेसचा दावा। भाजपसह शिवसेनेचे देखील उमेदवार समोर। राजकीय वातावरण तापणार। दगाफटका टाळण्यासाठी जागा वाटप होत नाही तोपर्यंत उमेदवारांची घोषणा नको, भाजपचा सावध पवित्रा। मुंबईमध्ये भाजप वेट अँड वॉचच्या भूमिकेत। महायुतीत समन्वय समितीच्या बैठकीमध्ये चर्चा।